शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या। शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। सर्व काही महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहणार आहोत। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। पावसाच्या परिस्थितीचा घेतला आढावा। राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता तत्काळ पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। वापसा येत नाही तोपर्यंत पेरणी करू नका, राज्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आव्हान। सध्या जर पाहायला गेलं तर आता वापसा येत नाही तोपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असे आता शेतकऱ्यांना आव्हान। पीक विम्याचे उर्वरित 498 कोटी रुपये मिळणार। शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। फक्त आता लक्षपूर्वक ऐका। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता खरीप हंगाम 2024 मधील पीक विम्याची भरपाई आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झालेले आहे। त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अजून 498 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील खरीप हंगामाच्या तोंडावरती मोठा दिलासा मिळणार आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे, त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्यात देखील पीक विम्याची रक्कम केव्हा जमा होणार आहे ते देखील मी पुढे सांगणारच आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तब्बल 498 कोटी रुपयांचे आता वाटप होणार। पावसाचा हाहाकार। मुंबई, कोकण, बारामती, पुण्यामध्ये देखील पाणीच पाणी। अजून पुढील 5 दिवस रेड अलर्ट। सध्या जर पाहायला गेलं तर आता महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। राज्यामध्ये अजून 5 दिवस अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे। महाबीजकडून खरीपासाठी 2.5 लाख क्विंटल प्रमाणित बियाणांचा पुरवठा। बियाणांच्या संपूर्ण माहितीसाठी प्रत्येक बॅगवर QR कोड। सध्या जर पाहायला गेलं तर आता महाबीजकडून 2.5 लाख क्विंटल प्रमाणित बियाणांचा पुरवठा। शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 4,300 रुपये दर, तर बियाणे पोहोचले 8,000 रुपयांवर। आता दरातील मोठी तफावत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण। नाफेड NCCFचा विलंब, कांदा खरेदी ठप्प, शेतकऱ्यांमध्ये संभ्रम। कांदा खराब होत असल्यामुळे आता राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। तुम्ही अडचणी सांगा, आम्ही तर सोडवायलाच बसलोय, माणिकराव कोकाटे। आता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची माणिकराव कोकाटे यांनी दिली ग्वाही। खतांबरोबर बियाणेही महागले, शेतमालाला मात्र कोडीमोल दर। महागाईने शेतीचे आर्थिक गणे बिघडणार, शेतीला खर्च वाढणार, शेतकऱ्यांना चिंता। DAP खताची चढ्या दराने विक्री, 1,350 रुपयांची गोणी 1,550 रुपयांना विक्री। शेतीच्या बांधावरून जाणार रस्ता 12 फुटांचा, शेतकऱ्यांना मिळणार आता मोठा दिलासा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाचा निर्णय। भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत करा फळबाग लागवड, मिळवा अनुदान। आता राज्यातील शेतकऱ्यांना फळबाग लागवड करून आता अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले जात आहे। याद्वारे आता शेतकऱ्यांचा देखील मोठा फायदा होणार असल्याचे चित्र। पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। शेतकरी मित्रांनो, आता फक्त लक्षपूर्वक ऐका। आता 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तुम्हाला जर पीक विमा मिळाला नसेल तर आता काहीच काळजी करू नका, कारण की तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत। सध्या तरी आता अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने पीक विम्यापोटी 61 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता, तर यापैकी 50 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून अजून 11 कोटी रुपयांची रक्कम अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। त्याचबरोबर आता अकोला देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली। अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले अश्रू, उन्हाळी पिकांची लावली वाट, शेतकरी हतबल। खरीप हंगाम तोंडावर, बियाणांची तजवीज कशी करावी, शेतकऱ्यांना प्रश्न। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे आता उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी देखील आता मागणी करण्यामध्ये येत आहे। शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। शेतकऱ्यांसाठी आता मोठा दिलासा, फक्त 200 रुपयांमध्ये होणार जमिनीची हिस्से वाटप मोजणी। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आता मोठा निर्णय पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांसाठी आता महत्त्वाची बातमी असून आता फक्त 200 रुपयांमध्ये जमिनीची हिस्से वाटप मोजणी करण्यामध्ये येणार आहे चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय।
मान्सून हंगामामध्ये मराठवाड्याला पूरस्थितीचा इशारा पाहायला मिळत आहे, तरी आता राज्यामध्ये यंदा सरासरी 105% पाऊस पडण्याची देखील शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे। संततधार पावसामुळे पेरणीपूर्व कामे खोळंबली। मे महिन्यातच पाऊस पडत असल्यामुळे जून जुलैमधील पावसाची सर्वांनाच चिंता पाहायला मिळत आहे। राज्यामध्ये संततधार पावसामुळे आता पेरणीपूर्व कामे खोळंबली असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामाची देखील चिंता पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण। शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी। शेतकरी मित्रांनो, आता फक्त लक्षपूर्वक एकंदरीत जर पाहायला गेले तर आता नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट पुढे पाहणारच आहोत। व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। सध्या तरी आता नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 23 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला होता। यापैकी आतापर्यंत 20 कोटी रुपये जमा झाले असून अजून 3 कोटी रुपयांचे वाटप नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी राज्य सरकारने 55 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता। यापैकी आतापर्यंत 51 कोटी रुपये जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून अजून 4 कोटी रुपयांचे वाटप जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी बंधनकारक। आता राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी बंधनकारक करण्यामध्ये आले असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना वारंवार फार्मर आयडी काढण्याचे आव्हान सरकारद्वारे करण्यामध्ये येत आहे। कांद्याला सरासरी 3000 रुपये दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी पाहायला मिळत आहे। अवकाळी पावसामुळे आता कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असून सरासरी 3000 रुपयांचा दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी। शेतमजुरीचे दर 100 रुपयांनी वाढले। खरीपाच्या तोंडावर आर्थिक बोजा। शेतमजुरांनी युनियन केल्यामुळे शेतकऱ्यांना वाढवावे लागले 100 रुपयांचे दर। सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना देखील अडचण। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेचा आगामी हप्ता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना ई-KYC करण्याचे आवाहन केले जात आहे। साधारणतः आता 93 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेचा आगामी हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना KYC करण्याचे आवाहन केले जात आहे, जेणेकरून हप्त्याचा लाभ मिळेल। आधी पैसे भरा नंतरच पीक कर्ज। शेतकऱ्यांची बँकांकडून अडवणूक। राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी न झाल्यामुळे आता थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची बँकांकडून अडवणूक होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची अपेक्षा असल्याचे चित्र। पीक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी। शेतकरी मित्रांनो, आता कोणकोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे ते आपण पाहूयात। यामध्ये तुमच्या देखील तालुक्याचा समावेश असू शकतो। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे ते देखील कमेंट करून नक्की कळवा। सध्या जर पाहायला गेलं तर आता जामखेड, कर्जत, पारनेर, पाथर्डी, श्रीगोंदा, अकोले, कोपरगाव, अहिल्यानगर, नेवासा, राहता, राहुरी, संगमनेर, शेवगाव आणि श्रीरामपूर या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम जमा होत आहे। अजून बऱ्याच तालुक्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। कृषी योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी मोहिमेला गती द्या। कृषी मंत्री, राज्य ग्राम विकास व कृषी विभागाची आढावा बैठक। सध्या जर पाहायला गेलं तर आता कृषी योजनांच्या लाभासाठी राज्यातील शेतकऱ्यांना वारंवार आता फार्मर आयडी काढण्याचे आवाहन केले जात आहे, कारण की आता फार्मर आयडी असेल तरच राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येणार आहे। त्याचबरोबर आता पीक विमा तसेच नुकसान भरपाईच्या देखील लाभासाठी फार्मर आयडी आता आवश्यक असणार आहे। रासायनिक खतांची दरवाढ, आर्थिक गणित कोलमडले। खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता रासायनिक खतांच्या किमतीमध्ये दरवाढ झाल्यामुळे आता शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असल्याचे चित्र आहे। यामुळे आता शेतकऱ्यांना देखील चिंता।
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 30 एप्रिलपर्यंत 153 कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर केली होती। त्यानुसार आता यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली असून अजून उर्वरित शेतकऱ्यांच्या देखील बँक खात्यावरती पीक विम्याचे वाटप सुरू असल्यामुळे आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। तब्बल 153 कोटी रुपयांचे वाटप सुरू असल्यामुळे तब्बल 6 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची गरज होती, त्यानुसार आता शेतकऱ्यांची देखील प्रतीक्षा संपली असून आता शेतकऱ्यांना दिलासा। मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच होणार कमी, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये। राज्य कृषी विभागाकडून आता शेतकऱ्यांना आव्हान करण्यामध्ये येत आहे। आता राज्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आता शेतकऱ्यांना आव्हान। खरीपाच्या तोंडावर कृषी सहाय्यक संपावर नियोजनाचे वाजले 3-13, शेतकरी कसा साधणार पेरा? मागण्या मान्य होईपर्यंत कृषी सहाय्यक कर्मचारी आंदोलनावर ठाम असल्याचे देखील सध्या पाहायला मिळत आहे। यामुळे आता नियोजनाचे वाजले 3-13 असे देखील चित्र। प्रतिबंधित बीटी कापूस बियाणांवर कृषी विभागाच्या पथकांचा वाच, गुजरातमधून बियाणे जिल्ह्यामध्ये येण्याची भीती, प्रतिबंधित बियाणे आढळल्यास आता गुन्हा होणार आहे दाखल। बुलढाणा जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे। प्रतिबंधित बीटी कापूस बियाणांवर आता कृषी विभागाची देखील करडी नजर असून आता प्रतिबंधित बियाणे आढळल्यास गुन्हे देखील दाखल करण्यामध्ये येणार असल्याचा कडक इशारा पाहायला मिळत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील चित्र। खरीप हंगामामध्ये 86,000 हेक्टरवर होणाऱ्या विविध पिकांची लागवड, शहादा तालुक्यातील चित्र। शेतकरी हंगामापूर्व मशागत करण्यामध्ये व्यस्त, खते बियाणे घेताना देखील आता शेतकऱ्यांना दक्षता घेण्याचे आवाहन केले जात आहे, कारण की आता बाजारामध्ये देखील बोगसगिरीचे प्रमाण वाढले असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा। लाखो रुपयांचा कांदा पावसाने केला मातीमोल, संगमनेर, कर्जत, जामखेड, नगर, श्रीगोंदा तालुक्यांमध्ये पावसाने आता कांद्याचे मोठे नुकसान झाले असून आता नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी। 8 लाख रेशन कार्ड धारकांची EKYC अपूर्णच, 80% काम पूर्ण, कळवण पिछाडीवर। सध्या जर पाहायला गेलं तर आता नाशिक जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे। 8 लाख रेशन कार्ड धारकांची EKYC अपूर्णच असल्याचे देखील सध्या पाहायला मिळत आहे। यामुळे आता लाभार्थी लाभापासून मुकणार। तर शेतकरी मित्रांनो, बातम्या कशा वाटल्या, तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। सोबतच तुमचा जिल्हा आणि तालुका देखील कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। त्याचबरोबर अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्यांसाठी आत्ताच चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या। आता भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।